आणि यानंतर पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत राज्यातल्या, देशभरातल्या आणि आंतरराष्ट्रीय जगतातल्या महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात पाहूयात स्पीड न्यूज। मुंबईमध्ये 20हून अधिक ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेकांवर ही छापेमारी करण्यात आली आहे। नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूज, मुंब्रा, भेंडी बाजार यासह अनेक ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेत। दाऊदशी संबंधित अनेक हवाला ऑपरेटर्स आणि ड्रग्ज पेडलच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले। राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे, कारण राणा दाम्पत्यानं कोर्टाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दावा केला आणि माध्यमांशी बोलण्यास बंदी असताना देखील राणा दाम्पत्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। नवनीत राणा या स्वतःच्या ताकदीनं नव्हे तर शरद पवारांमुळे निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी आधी स्वतःची ताकद निर्माण करावी आणि नंतर मुख्यमंत्र्यांसमोर लढवायची हिंमत करावी अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे। किरीट सोमय्या संजय राऊतांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे। आज सकाळी 11 वाजता मुलुंड पूर्व पोलीस ठाण्यामध्ये सोमय्या तक्रार दाखल करतील। सोमय्या सहकुटुंब म्हणजेच पत्नी मेधा आणि मुलगा नीलसह पोलीस ठाण्यामध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। देशमुख यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी द्यावी आणि घरचं अन्न मिळावं या मागणीसाठी अर्ज केला। या अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये सुनावणी केली जाणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोकणातल्या सगळ्या आमदारांची बैठक होती आणि वर्षा निवासस्थानी ही बैठक होत असून या बैठकीमध्ये कोकणातील सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्र राहून लढवावी असं आवाहन अजित पवारांनी केलं, त्यामुळे अजित पवारांच्या आवाहनाला शिवसेना आणि काँग्रेस साथ देणार का हे आता पाहावं लागेल। साताऱ्यामध्ये अजित पवार बोलत होते। शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत संगत केल्यानं अयोध्येत जाण्याची जास्त आवश्यकता असल्याचा टोला मीरा भाईंदरमध्ये प्रवीण दरेकरांनी शिवसेनेला लगावलाय। संगतीचा परिणाम होतो, त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत जावं असंही दरेकर म्हणालेत। मीरा भाईंदर इथं भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला, यावेळी दरेकर बोलत होते। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंचा उल्लेख भोंगापती म्हणून केलाय। राज ठाकरेंनी भोंग्यांच्या नावे राज्यात राजकारण केल्याचा घणाघात त्यांनी केलाय, पण राज ठाकरेंना हिंदू आणि मुस्लिमांनी त्यांची योग्य जागा दाखवल्याचं आव्हाड म्हणाले। बीडमध्ये एका व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते आल्याचं पाहायला मिळाले, त्यामुळे बीडमध्ये नव्या राजकीय समीकरणाची नांदी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वपक्षीय एकाच व्यासपीठावर आले, मात्र मंत्री अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर आणि माणिकराव कोकाटेंसह इतर नेते एकाच मंचावर होते। नकली भावनेतून जाणाऱ्यांना रामललाचा आशीर्वाद मिळत नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। उत्तर प्रदेशमध्ये असली नकलीचे बॅनर कोणी लावल्याची माहिती नाही, पण तिथली जनता सुजाण असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय। मोदी सत्तेत आल्यापासून एका गोष्टीची किंमत कमी झालेली नाही, उलट वाढतच गेली आहे। महागाईचं नातं बीजेपीसोबत जोडलं गेलं आणि अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। आमच्या हातात काहीच नाही असं जर केंद्र म्हणत असेल तर केंद्राचं सरकार काँग्रेसला चालवायला द्या असंही ते म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। मध्य रेल्वेनं गर्दीच्या स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला। आजपासून ही दरवाढ लागू झाली असून 23 मे पर्यंत कायम राहणार आहे। सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकात तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले। मुंबई महापालिकेमध्ये तब्बल 23,000 पदं रिक्त आहेत आणि याचा परिणाम मुंबईकरांना मिळणाऱ्या सेवांवर होत असल्याचं कामगार संघटनांचं म्हणणं आहे। पालिका प्रशासनानं ही पदं भरण्याचं आश्वासन दिलं असलं तरी त्याची पूर्तता होत नसल्याचा आक्षेप कामगार संघटनांनी घेतला।
मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर वसुलीमध्ये विक्रमी मजल मारली आहे। यंदाच्या एप्रिलमध्ये मालमत्ता करातून एका महिन्यात 160 कोटी रुपये इतकी कमाई झाली असून ही कमाई मागील वर्षातील एप्रिलच्या तुलनेत 150 पटीनं वाढली आहे। म्हाडा प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे वरळी नायगाव नामजोशी मार्ग चाळ पुनर्विकास प्रकल्प अंमलात येतो आणि या प्रकल्पामध्ये स्थानिक रहिवाशांना म्हाडाकडून घरं उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित घरांची विक्री केली जाणार आहे। म्हाडाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या तिन्ही प्रकल्पांमध्ये विक्री स्तरावरील घरांची विक्री करण्याचं धोरण निश्चित करण्यासाठी रिअल इस्टेट सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कुर्ला परिसरामध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे। महाडमधील तळीये दरडग्रस्तांवर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। पाणी टंचाई किंवा पत्र्याच्या कंटेनरमध्ये उन्हाचे चटके दरडग्रस्तांना सहन करावे लागत आहेत। शासनानं पाणी आणि पक्की घरं द्यावीत अशी मागणी तळीये दरडग्रस्तांनी केली आहे। पूर्व द्रुतगती महामार्गावरील JVLR पुलाच्या दुरुस्तीचं काम MSRDCनं हाती घेतलं। उड्डाणपुलाचे सांधे बदलले जाणार आहेत, तसंच त्यांच्या दुरुस्तीची कामं केली जाणार असून JVLR उड्डाणपूल 10 दिवस वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवला जाणार आहे। कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी जेमतेम 20 दिवसांचा जलसाठा उपलब्ध आहे। कोयना जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 1956 मेगावॅट इतकी आहे, पण त्या तुलनेत कंपनी सध्या जेमतेम 500 ते 600 मेगावॅट वीज निर्मिती करू शकते। ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे यंदा देशात विक्रमी 342 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालंय आणि गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा हे प्रमाण 14% जास्त आहे। तसंच यंदा साखर निर्यात देखील 95 लाख मेट्रिक टनापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। मुंबईमधील शिवाजी पार्कात भाजपनं आंबा महोत्सव भरवला। शेतकऱ्यांच्या आंब्याला थेट बाजारपेठ मिळावी, ग्राहक उपलब्ध व्हावा यासाठी हा आंबा महोत्सव भरवण्यात आला होता। केमिकल नसलेला आंबा यावेळेस उपलब्ध करून देण्यात आला होता। तर हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असून बाजारात 1 डझन आंब्याचा दर 400 ते 800 रुपयांदरम्यान आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये 1 डझन आंब्याचे दर 900 ते 1200 रुपये होते। मात्र अक्षय तृतीयेनंतर आंब्याची आवक वाढलेली असून दरामध्ये घसरण झाली आहे। विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम आहे। 12 मेपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर विदर्भ आणि मराठवाड्यापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागामध्ये तापमानात वाढ झाली आहे। पुण्यातील सिंहगडावर झालेल्या पर्यटकांनी दुर्गप्रेमींनी चार्जिंग संपलेल्या बसमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। भर उन्हामध्ये 2-3 तास रांगेत थांबून देखील सिंहगडावरून खाली येण्यासाठी बस मिळाली नाही आणि त्यामुळे मुलं, वृद्ध महिलांसह नागरिकांना पायी चालत खाली येण्याची वेळ आली आहे। जेट एअरवेजला गृह मंत्रालयाकडून सुरक्षा संबंधित मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे एअरलाईन्सच्या व्यावसायिक विमानसेवेचा मार्ग मोकळा झालाय। येत्या काही महिन्यांमध्ये जेट एअरवेजची व्यावसायिक विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे। राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवीन रुग्ण आढळले असून 196 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत। त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता हे 98.11% पोहोचलंय। तर गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही। कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यामधील वाघवेच्या डोंगरामध्ये पुन्हा गव्यांच्या कळपानं धुमाकूळ घातली आहे। वाघवेच्या दऱ्यातील हनुमान मंदिर परिसरामध्ये गव्याच्या कळपाचं दर्शन झालंय। वनविभागानं तातडीनं गव्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे। हिंगोली जिल्ह्यामधील पुसेगाव येथे भगवान बाहुबली यांच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। भगवान बाहुबली यांची देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातली पहिली सगळ्यात उंच मूर्ती आहे। 31 फूट उंचीची ही मूर्ती आहे। जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ तालुक्यामधील खेडी भैरवनाथ यात्रा निमित्तानं 12 गाड्या ओढण्यात आल्या। तर माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी भैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतलं। यात्रेत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली।
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिनानिमित्तानं धुळ्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगकडे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रॅलीमध्ये 100 पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला. अहमदनगरमधील अकोले तालुक्यामध्ये नवसपूर्तीसाठी पेटलेले माठ डोक्यावर घेत मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी प्रथा अजूनही जपली जातीये. कोठेवाडी गावामधील बिरोबा महाराजांची यात्रा भरली आहे. निर्बंध मुक्तीनंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्यानं नागरिकांनी मोठी गर्दी केली. बुलढाण्यामधील वानखेडे गावामधील तलाठी कार्यालयात आठवड्यातील 2 दिवस तलाठी कार्यालयामध्ये येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना कामासाठी सतत फेऱ्या माराव्या लागत आहेत. गावासाठी पूर्ण वेळ तलाठीने द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. पुण्यातल्या हवेली तालुक्यामधील आव्हाळवाडीमधील खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्तानं लोणीकंद घाटामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचं पाहायला मिळालं. या शर्यतीला बैलगाडा मालकांनी तुफान गर्दी केली होती. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी होती. चंद्रपूर महापालिकेच्या कचरा संकलन डेपोला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे, तर या आगीच्या धुरामुळे नागरिकांना त्रास होतो. साताऱ्यामधील औंध पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 5 आरोपींनी जेलमधून पलायन केलं आणि हे 5 जण दरोड्याच्या गुन्ह्याखाली अटकेत होते. या 5 जणांचा सध्या शोध सुरू आहे. मनमाडच्या नांदगाव इथं ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. अपघातात 25 जण जखमी झाले. 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नांदगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणीच्या जिंतूरमध्ये जागेच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. वेळेमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं मोठी अनुचित घटना टळली. मात्र या हाणामारीमुळे शहरातील वातावरण तणावग्रस्त झाले. दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये सोनिया गांधींसह प्रियांका गांधी आणि राहुल गांधी देखील सहभागी होणार आहेत. आगामी 13 ते 15 मे दरम्यान उदयपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर होत आहे. यामध्ये ठेवण्यात येणाऱ्या ठरावासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. भाजप नेते तजिंदर बग्गा यांच्यावर गुन्हा अटकेची टांगती तलवार कायम आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात बग्गा यांनी भडकाऊ भाषण केलं होतं. या प्रकरणी हरियाणामधील हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळेस कोर्टानं बग्गा यांच्या विरोधात 10 मे पर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चेयन देवसर भागात झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला. विशाखापट्टणम इथं अवैधपणे वाहतूक केले जाणारे पेंटाझोसिन लॅक्टेटचे 3000 इंजेक्शन पोलिसांनी जप्त केलेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अस्नी चक्रीवादळामुळे मान्सून अंदमानामध्ये 17 मे रोजी तर केरळात 28 मे पर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. वादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि त्यामुळे यंदा मान्सून 13 दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. कानपूरमध्ये तापमानाचा पारा वाढतच चाललाय. वाढत्या उकाड्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत. पाटणा इथंही उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक हैराण झालेत. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. उत्तर प्रदेशातील अलीगडमधील एका सुपरमार्केटला भीषण आग लागली होती. यामध्ये सुपरमार्केटमधील सर्व वस्तू जळाल्यानं मोठं नुकसान झाले. वाराणसीमधील अस्सी घाटावर गंगा आरती पार पडली. यावेळी शेकडो भाविक गंगा आरतीसाठी उपस्थित होते. तर संपूर्ण घाट भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं होतं. IPS अधिकारी शशांक कुमार सावंत यांनी बिबट्याच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आणि या व्हिडिओमध्ये बचाव पथकाकडून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बचाव कार्यादरम्यान बिबट्यानं 2 लोकांवर हल्ला देखील केलाय.
देशातील सगळ्यात मोठ्या LIC IPOमध्ये गुंतवणूक करण्याची आजची शेवटची संधी आहे. 4 मे रोजी IPO खुला करण्यात येणार होता. या IPOला सर्वाधिक प्रतिसाद विमाधारक तसंच LIC कर्मचाऱ्यांकडून मिळालाय. रशियाकडून टप्प्याटप्प्यानं तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय G7 गटानं घेतलाय. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेनं रशियावर आणखी निर्बंध घातलेत. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तब्बल 2.25 महिन्यानंतर G7 देशांनी तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. IPLमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने येणार आहेत. नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर हा सामना होईल. दरम्यान मुंबईचं या स्पर्धेतील आव्हान संपलं असलं तरी कोलकात्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळे आज विजयाच्या निर्धारानं कोलकात्याची टीम मैदानात उतरेल. बंधनात अडकणार आहेत. किम ही लिएंडर पेसोबत लवकरच कोर्ट मॅरेज करणार असून दोघांच्या नातेवाईकांसह आई-वडिलांनी किमच्या मुंबईतील वांद्रे येथील घरी लग्नाची बोलणी केली. यावेळेस दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननं अभिनेता कार्तिक आर्यनसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यापासून कृती सेनन अधिक चर्चेत आली आणि कृती सेनन कार्तिक आर्यनला डेट करत असल्याचं सुद्धा चर्चा आहे. तर आपण कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये नसल्याचं त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 ग्रुपमध्ये.